बघा त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल झाले होते. 5th नंबरचं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1 म्हटलं 5x + 2y = -3x + 5y = 4. सोल्युशन उकल काय करू, 5x + 2y = -3 याला इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर x + 5y = 4 याला इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करणार आहे आपण, एक ची टर्म आपल्याला कॅन्सल करायची. इथं काही नाही म्हणजे एक आहे, म्हणजे इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन म्हणजे समीकरण 2 ला 5 ने गुणायचं. मग काय करू आता, आणि y ची जर टर्म कॅन्सल करायची असली तर समीकरण 1 ला बघा, याला 5 ने गुणायला लागेल, याला 2 ने. म्हणजे इथं 5 2 = 10, 2 5 = 10, 5 2 = 10, 2 5 = 10. मग दोन्ही याला गुणायचं, त्यापेक्षा एकच याला गुणू. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 घ्या, x + 5y = 4. 5 ने गुणायचं. इथं काही नाही म्हणजे एक असते, 5 1 5, 5x + 25y = 20. बघा, 5 1 5, 5 5 25, 5 24. मग काय करू, चेंज कोणचं केलं, दुसरं. मग काय करायचं, पहिलं दुसऱ्याची वजाबाकी. इक्वेशन फर्स्ट दुसऱ्याची इक्वेशन थर्ड. समीकरण 1 - 3, कारण चेंज केला आपण. समीकरण 1 घ्या, 5x + 2y = -3. त्यानंतर तिसरं घ्या, 5x + 25y = 20. मायनस मायनस मायनस, साईन चेंज झाले, वजा वजा अधिक, परंतु चिन्ह वजाचे. वजा 25 मधून अधिक 2 केले, किती राहिले, -23. हे झाले कॅन्सल. पहिला -23 मल्टिप्लिकेशनला, तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला. मायनस मायनस प्लस, y = 1. आता जर y ची किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायची, काय करू आपण, समीकरण 2 मध्ये ठेवून टाकू. पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. समीकरण दुसरं लिहून घ्या, काय, x + 5y = 4, x + 5y = 4. तर काय करायचं, y ची किंमत y च्या ठिकाणी ठेवून देऊ. 5 × 1 = 4, 5 1 5, 5 5 तिकडे गेले, अधिकचे काय झाले, वजा. वजा 5 मधून अधिक 4 गेले, -1, कारण मोठ्या संख्येचं साईन. हे आलं याचं सोल्युशन उकल. काय आलेलं आहे, -1 1. 5th नंबरच्या एक्झाम्पलचं. त्यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा, इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. लक्षात आहे, 1/3 × x + y = 10/3. 2x + 1/4 × y = 11/4. बघा, 1/3 × x + y = 10/3. 2x + 1/4 × y = 11/4. 1/3 × x + y = 10/3. Equation first, 2x + 1/4 × y = 11/4. इक्वेशन नंबर सेकंड. मग आपल्याला डिनॉमिनेटर छेदामधले 3 कॅन्सल करायचे आहे. मग कसे कॅन्सल करू, समीकरणाला दोन्ही बाजूस आपल्याला किती न गुणायचं आहे, 3 न गुणायचं आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, त्याशिवाय कॅन्सल होणार नाही. म्हणून काय करू, समीकरण 1 ला, समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस 3 ने गुणू.
multiplying equation first both sides by 3. multiplying equation first both sides by 3. बघा लक्ष असू द्या 3 गुणिले 1 भागिले 3 इथे x 3 गुणिले y 3 गुणिले 10 भागिले 3. बघा 3 into 1 upon 3 into x plus 3 into y is equal to 3 into 10 upon 3. तिन्ही टर्मला डायरेक्ट लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड डाव्या बाजूला उजव्या बाजूला 3 न गुणलं तर इथे काय 3 1 3 3 1 3 3 1 3. मग इथं हा एक राहिला हा केली येत इथं काय x plus 3y is equal to 10. झालं. मग आता काही काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बाबा इथं हा एक कसं आलं तर ही स्टेप थोडी लॉंग करून तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं आहे 1 गुणिले 1 इथं आहे 1 x इथं आहे 1 गुणिले 10 भागिले 1 बरोबर आहे. 1 गुणिले 1 न जर 1 ला भागलं तर 1 हा 1 जसा तसा 3y हा 1 1 नाला भागलं तर हे 10 1 1 जा 1 x 3 1 10 जा 10 आणि x ला काही किंमत नाही म्हणजे x plus 3y is equal to 10. अशा पद्धतीनं म्हणजे आपण इथं डायरेक्ट लिहिलं होतं. तेच जी स्टेप आहे फक्त समजायसाठी दिली मी. तुम्ही असं डायरेक्ट लिहू शकता. फक्त कसं आलं बघ काय आलं x plus 3y is equal to 10. त्याच्यानंतर बघा तसंच आता हे 4 कॅन्सल करायचे 4 डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये 4 आहे. जसं इथं 3 न गुणलं तसं आता काय करायचं आपल्याला 4 न गुणायचं आहे. समीकरण 2 4 दोन्ही बाजूस 4 ने गुणू तेच मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बोथ साइड्स बाय 4. सेकंड नंबरचं इक्वेशन लिहिलं x plus 1 upon 4 into y is equal to 11 upon 4. आता बघा दोन्ही बाजूला 4 न गुणायचं आहे आपल्याला. जसं इथं 3 न गुणलं तसंच लक्ष असू द्या. 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1 भागिले 4 गुणिले y बरोबर 4 गुणिले 11 भागिले 4. तर बघा 4 2 जा 8 8x हे कॅन्सल इथं राहिला y हे कॅन्सल इथं राहिले 11. याला देऊ इक्वेशन नंबर 4. पण आता हे कसं आलं जसं आता इथं मी तुम्हाला समजावून सांगितलं त्याच पद्धतीने इथं एक स्टेप वाढवतो म्हणजे समजावण्यासाठी. हा बघा हे 8x इथं 1 1/1 into y 1 into 11/1 8x 1 गुणिले 1 1 1 y 11 1 11 8x 1 1 1 हा y इथं 11 हा एक काही आपण देत नसतो परंतु तिथं असतेच. अशा पद्धतीचं हे आलं आपलं इक्वेशन नंबर 4. हे तिसरं आणि हे चौथं दिसते म्हणजे आता आपण हे इक्वेशन सोडू शकतो. तर मग आता इथं तिसरं आणि चौथं आपल्याला दिसत आहे परंतु काय होत आहे आता इथं 3 आहे इथं 1 आहे. मग काय करू म्हणजे समीकरण 4 ला आपल्याला 3 न गुणावं लागेल. समजायसाठी लागलं तर दोन्ही जवळ घेतो मी. बघा x plus 3y is equal to 10. x plus y is equal to 11. इथले जवळ समजायसाठी 8 न याला गुणलं चालते म्हणजे इथं 8 येऊन जाते किंवा 3 न याला गुणलं चालते. मग 8 केल्यापेक्षा आपण 3 घेऊ म्हणून multiplying equation 4 by 3 समीकरण 4 ला
3 आणि हे गुणून समीकरण 4 लिहून घेऊ. 8x + y = 11 त्याला 3 न मल्टिप्लाय काय 3 × 8 x 3 × y 3 × 11 24x + 3y = 33 यालं 24x अधिक 3y = 33. सॉल्व करू मग आता तुमचं कोणतं इक्वेशन घ्यायचं आहे तिसरं आणि पाचवं. लक्षात असू द्या वायची टर्म कॅन्सल करत आहे. इक्वेशन थर्ड मायनस फिफ्थ समीकरण 3 मधून पाचवं आपल्याला वजा करायचं आहे. इक्वेशन नंबर थर्ड घ्या. x + 3y = 10. त्याच्यानंतर फिफ्थ घ्या. 24x + 3y = 33 वजा बाकी वजा 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 मग वजा 33 मधून अधिक 10 गेले -20 वजा 23 इथं प्लस मायनस कॅन्सल वजा 24 मधून अधिक 1 गेला वजा 23 आणि x ला गुणलेला आहे तिकडे गेल्यानंतर भागीला आणि वजा वजा काय होतील अधिक आणि x = काय 1. आता x = 1 तुम्ही इक्वेशन थर्ड किंवा फोर्थ मध्ये ठेवू शकता. तर आपण कशामध्ये थर्ड मध्ये x = 1 इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड लिहून घ्या. काय x + 3y = 10 झालं. मग x ची व्हॅल्यू 1 ठेवली 1 तिकडे गेला अधिकचा काय झाला वजा इथे राहिले 9 y ला 9 y ला 3 मल्टिप्लिकेशनला तिकडे गेल्यानंतर डिवायडेशनला y = 3 3 1 3 3 2 7 3 9 याचं सोल्युशन याची उकल किती आलेली आहे x1 y3. सेवन नंबरचं बघा. 99x + 101y = 499. 101x + 99y = 501. सोल्युशन उकलमध्ये सर्वात आधी समीकरण लिहून घ्यायचे. 99x अधिक 101y बरोबर 499. याला फर्स्ट नंबर 1 नंबर 101x अधिक 99y बरोबर 501 याला द्या सेकंड नंबर. आता काय करणार आहे आपल्याला माहिती आहे याचे कोएफिशियंट अदला बदल झाले म्हणजे इकडचे तिकडे तिकडचे इकडे दुसऱ्या समीकरणामध्ये झाले. तर दोघांची एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी करायची. त्याच्यावरून 2 इक्वेशन मिळतील 2 समीकरण मिळतील ते सोडवायचे. त्याच्यावरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. समीकरण 1 अधिक 2 99x 101y = 499 499. त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर 500. बेरीज करू 0 0 बरोबर 1000. इथं y
0 0 2 इथे आता बघा इथं 200 इथं 200 आणि याला 200 ने भाग जाते. काय करू सरळ समीकरणाच्या दोन्ही बाजू 200 ने भागून. बरोबर आहे. डिवाइडिंग बोथ साइड डिवाइडिंग बाय इक्वेशन 200. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 200 ने dividing equations both sides by 200. आता बघा 200 भागिला 200 x 200 भागिला 200 गुणिला y 1000 भागिला 200 काय झालं भाग गेला 0 0 0 0 2 जा 2 2 5 जा 10 1 2 2 5 10. बघा हे सरळ इथं आपल्याला माहित आहे x + y = 5 याला देऊ a. पण हे कसं आलं बघा इथं काय म्हणजे x चा भाग केला 1/1 x 1/1 y 5/1 x + y = 5 हे या पद्धतीने लक्षात घेतलं. त्यानंतर झालं एकदा बेरीज झाली आता एकदा वजाबाकी. इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड समीकरण 1 वजा 2 99x 101 y = 499 101x + 99y = 501 मायनस 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 साइन चेंज. जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली काय आलं -2 + 2y -2x असं. आता किती ना भाग जाते सर्वांना 2 2 भागायचं. डिवाइडिंग इक्वेशन बोथ साइड्स बाय 2 समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 ने भाग देऊ मग वजा 2 भागिला 2 गुणिला x 2 भागिला 2 गुणिला y वजा 2 भागिला 2 काही मायनसचं साईन इथे 1 राहिला म्हणजे x इथे 1 राहिला म्हणजे y इथं -1 कारण नंबर आहे. याला ते इक्वेशन नंबर b झाले. ए आणि बी दोन इक्वेशन मिळाले. आता काय इथं मायनस आहे इथं प्लस आहे. याचा कोएफिशियंट 1 आहे याचा कोएफिशियंट 1 आहे याचा सहगुणक 1 आहे याचा सहगुणक 1 सरळ सरळ दोघांची बेरीज. Adding equation A and B. घेतलं A घ्या x + y = 5 B घ्या -x + y = -1 4 इथं 1 1 1 1 असते हा y जसं तसा 1 + 1 2 हे झाले कॅन्सल. y ला 2 गुणिला डिवाइड मल्टिप्लिकेशनला तिकडे नंतर डिवायडेशनला y = 2 बेदुनी 4. y ची व्हॅल्यू आली पुट करायची a किंवा b मध्ये तर a मध्ये पुट y = 2 इन इक्वेशन फर्स्ट a कारण त्याला आपण a नाव दिलेलं आहे. y = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 घ्या लिहून x + y बरोबर आता y ची किंमत y च्या ठिकाणी ठेवायची. बघा y = काय 2 ठेवलं तिथे 2 तिकडे गेले अधिकचे काय होतील वजा 5 मधून 2 गेले 3 मोठ्या संख्येत चिन्ह प्लस आहे म्हणून प्लसच राहणार आणि प्लसची संख्या आपण देत नसतो म्हणून याचं सोल्युशन x आणि y चं x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 2 3 and 2. कंटिन्यू घेतो तो व्हिडिओ परंतु काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळं चारच एक्झाम्पल नंतरचा व्हिडिओ आलाच नाही त्यामुळे परत यावं लागत आहे. बाकीचे एक्झाम्पल ते आता घेत आहे म्हणजे राहिलेले त्याच्यामध्ये.
लास्ट एक्झाम्पल आहे 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y is equal to 252. मग याच्यासारखं आहे, सरळ सरळ समीकरणाला नावं देऊन टाका. म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड दोघांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी. समीकरण 1 अधिक 2 झालं. बेरीज 4 424 4 व्हायचं असेल तर वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचं. 6 हे सुद्धा एक जसं तसं बेरीज 106. बघा आता तिन्ही यांना 106 भाग जाते द्यायचं नाही. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 106 ने भागून multiplying both sides by equation, multiplying both side equation by 106. 106 divided by 106 x minus 106 divided by 100 into y is equal to 4 to 4 divided by 106 x y आणि याला भाग जाते बघा 4 न जाते का 4 4 2 4 0 0 अधिक 2 2 4 1 4. याला द्या इक्वेशन नंबर 3 झालं. त्यानंतर आता दोघांची एकदा सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. समीकरण 1 वजा 49x minus 57y equal to 172. 57x minus 49y is equal to 252. मायनस हे वजा झालं, हे वजा आहे तो अधिक झालं, हे वजा झालं. आता या संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. 0 मोठ्या संख्येचं साइन -80. इथे मोठ्या संख्येचं म्हणजे 57 मोठी आहे. 8y minus 8x minus 8x minus 8y is equal to -80. मग आता किती ना भाग जाते 106 नाही तर गेला, इथं 8 न जाते, याले 8 न जाते, याले 8 न जाते, याले 8 न जाते, बरोबर आहे 8. तसंच dividing equations both sides by 8. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 8 ने भागू. -8 divided by 8 into x -8 divided by 8 into y -80 divided by 8. तर माहिती आहे 1 हे लिहित नसतो, इथे 8 1 8 लिहित नसतो, इथं मायनस आहे 8 1 8 0 0 भाग केला 10. इक्वेशन नंबर 1. याला ए आणि बी. आता ऑटोमॅटिक टर्म कॅन्सल होते, एकची फक्त बेरीज करायची आहे. ॲडिंग इक्वेशन ए अँड बी. समीकरण 1 ए अधिक बी. ए काय एक्स वजा वाय बरोबर 4. बी काय वजा एक्स वजा वाय बरोबर वजा 10. बेरीज करायची आहे, बेरीजमध्ये साइन नाही चेंज होत. बघा वजा 10 म्हणून अधिक 4 गेले, राहिले वजा 6. मोठ्या संख्येत चिन्ह. इथे माहिती आपल्याला एक एक असतो, वाय 1 आणि 1 2, कारण वजा वजा काय झालेला अधिक करून चिन्ह वजाचं हे झालं कॅन्सल.
ते गुन्हेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला आणि आपल्याला माहिती आहे वजा वजा अधिक y इज इक्वल टू 3 टू 3 जा 6. आता आलेली वायची किंमत ए मध्ये किंवा बी मध्ये ठेवायची, ए मध्ये ठेवू. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन ए. y बरोबर 3 ही किंमत समीकरण ए मध्ये ठेवू. हे लिहून घेऊ काय x मायनस वाय इज इक्वल टू 4. वायच्या ठिकाणी वायची किंमत ठेवली. 3 तिकडे गेले राईट साईडला, उजव्या साईडला, वजाचे काय झाले अधिक, आणि x इज इक्वल टू 7. याचं सोल्युशन उकल काय झाले x7 y3. बघा नंतर आता आपण आलेख घेऊ उद्यापासून. आणि तुमच्याकडे जर आलेखच्या वया असतील, म्हणजे तुम्ही कधी व्हिडिओ बघसाल तर आलेखची वय जर तुमच्याजवळ असेल तर तुमचं एकदम परफेक्ट होऊन जाईल.